नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तुम्ही विद्यार्थी मित्रांनो थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रामुख्याने आज आपण कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहोत। हा व्हिडिओ प्रामुख्याने अशा सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आहे की ज्या अंगणवाडी परिवेक्षिका अंतर्गत भरतीची वाट बघतायत किंवा या परीक्षेसाठी बऱ्याच कालावधीपासून तयारी करतायत आणि आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे की जी 520 पदांची किंवा 500+ पदांची जाहिरात येणार आहे, कधी येणार आहे, निवडणुकीचा कालावधी आहे, येणार आहे की नक्की नाही येणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। आलं लक्षामध्ये? तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी एकदा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, सर्वांनी लक्षात ठेवायचंय। आणि महत्त्वाचं, तुमच्या काही जरी प्रश्न असतील, काही जरी कमेंट असतील तर त्या तुम्ही नक्की काय करू शकता, व्हिडिओच्या खाली करू शकता। त्यावर आपण नवीन व्हिडिओ असेल किंवा त्याचं तुम्हाला समाधान होईल असं आन्सर, असं उत्तर देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर आता नेमकं कोणकोणते प्रश्न आहेत, प्रामुख्याने ही जाहिरात कधी येऊ शकते, त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि नेमकं अनुभव किती आवश्यक आहे। या अंगणवाडी परिवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी अनुभव आणि वयोमर्यादा हे सर्वात महत्त्वाचे फॅक्टर आहेत। आणि जर आपण यासाठी पात्र आहोत तर नेमकं आपण अभ्यासाचं नियोजन कसं करू शकतो, राहिलेल्या कालावधीमध्ये आपण ही परीक्षा कशा पद्धतीने पास करू शकतो। क्लिअर? चलो, तर आपण सर्वात महत्त्वाचं पहिला पॉइंट घेऊयात की ही जाहिरात नेमकं कधी येऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आतापर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, वेगवेगळ्या म्हणजे राज्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काय होत आहेत, लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, आचारसंहिता चालू आहे। त्यामुळे जर आपण विचार केला तर निवडणुकीनंतर म्हणजेच आपल्याला माहिती आहे 4 जूनला या ठिकाणी आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या निकालानंतर ही जाहिरात येऊ शकते। आणि एक गोष्ट मी तुम्हाला निक्षून सांगतोय किंवा महत्त्वाची सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात नक्की येणार आहे। क्लिअर आहे सर्वांना? ही जाहिरात नक्की येणार आहे। जसं की आपल्याला माहिती आहे सरळ सेवा असतील किंवा अशा पद्धतीच्या ज्या पण परीक्षा असतील त्यांच्या जाहिराती 4-5 वर्ष किंवा त्यापेक्षा पण जास्त कालावधीमध्ये येत नाहीत। त्यामुळे ज्याही आपल्या भगिनी ताई अभ्यास करतायत या परीक्षेसाठी, ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांना अंगणवाडी परिवेक्षिका व्हायचंय, त्यासाठी प्रयत्न करतात, तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। केवळ जाहिरात आली नाही, पेपर कधी होईल, हे सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, म्हणून तुम्ही अभ्यास काही थांबवू नका, हे तुम्हाला मी महत्त्वाचं सांगतोय। कारण की ही जाहिरात 100% येणार आहे। आणि अचानक काय होतं, जर 4 जून नंतर जाहिरात आली तर आपल्याकडे परीक्षेसाठी जेमतेम 1 महिन्याचा कालावधी उरतो। या कालावधीमध्ये किंवा 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला अभ्यास होणार आहे का, आपण ही परीक्षा पास करू शकू, इतकी आपली तयारी होणार आहे का, हे प्रश्न महत्त्वाचे स्वतःला विचारायचेत आपण। त्यामुळे महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने तुमचा अभ्यास आहे, चालू आहे, तो अभ्यास बंद करायचा नाहीये कुणीही। क्लिअर आहे? म्हणजेच महत्त्वाचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मी सांगू शकतो की 4 जून नंतर आचारसंहिता संपल्यानंतर किंवा ह्या निवडणुका संपल्यानंतर ही जाहिरात येणं 100% अपेक्षित आहे, ही जाहिरात येणार आहे। त्यामुळे जर आता बघितलं तर आपल्याकडे किती वेळ आहे, मे महिना आहे, जून महिना आहे आणि त्यानंतर परीक्षा जर लगेचच जाहिरात आली किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जरी म्हटलं तरी काय जास्तीत जास्त ऑगस्ट मध्ये एक्झाम होईल। त्या अनुषंगाने जशी जाहिरात येईल त्या अनुषंगाने तुम्ही 1 महिना पकडून चालायचं। परंतु यासाठी आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो, जर जून मध्ये जाहिरात आली शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा लगेच निवडणुकानंतर, तर जास्त वेळ शिल्लक राहणार नाही। म्हणून परत एकदा सांगतोय, आपला जो पण अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही चालू ठेवा। यामध्ये तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूट नक्कीच मदत करणार आहे। जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव असेल, दर्जेदार कंटेंट असेल, त्याचबरोबर तुमच्या जेही प्रश्न असतील ते आपण काय करणार आहोत, या ठिकाणी घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। आता या काळामध्ये मग तुम्ही काय करायचंय, महत्त्वाचं म्हणजे आता जर जाहिरात आलेली नाहीये, या काळामध्ये काय करायचंय, प्रामुख्याने ज्या आपल्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतायत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स किंवा ज्याला आपण कागदपत्रे म्हणणार आहोत, हे काय करायचे, तुम्ही सर्व कागदपत्रे आपली तयार करून ठेवा। आपल्या
विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्गानुसार आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागू शकतात, डॉक्युमेंट्स लागू शकतात, या डॉक्युमेंट कागदपत्रांचं काम काय करायचंय तुम्हाला सर्वात पहिल्यांदा करून घ्यायचंय. येते लक्षामध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, जाहिरात येते, त्यानंतर आपण आपलं नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा वेगवेगळे कोणतेही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि वेळेमध्ये काय होत नाही, ते आपल्याला डॉक्युमेंट्स मिळत नाही. परत एकदा सांगतोय, या ज्या पेपर आहेत किंवा या ज्या परीक्षा आहेत 4 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीनंतर येतात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, ही आपली शेवटची संधी आहे असं समजून अभ्यास करायचंय. सर्व अंगणवाडी सेविका ज्या या परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे की आपली शेवटची परीक्षा आहे असं समजून काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वात महत्वाचं, या काळामध्ये तुम्ही काय करा, आपली कागदपत्र तयार ठेवा. क्लिअर. अभ्यासाच्या दृष्टीने जर बघितलं तर आपले जे बेसिक्स आहेत, काय बेसिक्स गोष्टी आहेत, त्या सर्वांनी काय करायच्यात, पूर्ण आपला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. महत्वाचं, तुम्ही रीडिंग, तुमचं वाचन असेल, लेक्चर्स असतील ते बघणं सुरुवात करा, तुमच्या नोट्स असतील त्या नोट्स बनवणं सुरुवात करा, जेणेकरून फायनल स्टेजमध्ये तुम्हाला त्या फक्त नोट्स वाचून, कारण की शेवटच्या टप्प्यामध्ये आपला पूर्ण अभ्यास होत नाही ना, पूर्ण आपण परत नाही कव्हर करू शकत. मग या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजनसाठी महत्वाच्या नोट्स असतील, महत्वाचे पॉइंट असतील, तेच कामाला येणार आहेत. क्लिअर सर्वांना. आता जर आपण बघितलं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप अशा पद्धतीने असणार आहे. एक आपण ढोबळमानाने हे परीक्षेचं स्वरूप असतं, ज्यामध्ये मराठी या विषयाचे जर आपण बघितलं 20 प्रश्न येतात. किती येतात? 20 प्रश्न. आणि यासाठी एकूण जर बघितलं 40 गुण आहेत. गुण किती असणार आहेत? 40 गुण असणार आहेत. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्वाचं, मराठीमध्ये जर बघितलं आपण, आता तुम्ही हे देखील म्हणणार विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायला पाहिजे. क्लिअर. यावर देखील आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत की मराठीचा अभ्यास कसा करायचा आहे, इंग्लिशचा अभ्यास कसा करावा. आता सामान्य ज्ञान किंवा ज्याला आपण जीके म्हणतो, हा खूप जास्त मोठा टॉपिक आहे, ज्यामध्ये इतिहास आहे, त्यानंतर भूगोल आहे, आपली राज्यघटना आहे, चालू घडामोडी असतात, विज्ञानचे काही टॉपिक असतात. अशी अतिशय महत्वाचं म्हणजे खूप जास्त आहे ना. मग कमी वेळेमध्ये याचा कसा अभ्यास करावा, कोणते महत्वाचे टॉपिक आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, हे सर्व आपण यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक विषयासाठी मराठीचा अभ्यास कसा करावा हा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल, इंग्लिशचा अभ्यास कसा करावा हा व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळेल, त्याचबरोबर सामान्य ज्ञान किंवा ज्याला आपण जीके म्हणतो हा अभ्यास कसा करावा आणि बौद्धिक चाचणी याचा अभ्यास कसा करावा हे तुम्हाला लवकरात लवकर आपण व्हिडिओ बनवून लवकरच येतील तुम्हाला. त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास देखील काय करू शकता, सुरू करू शकता. राहिला प्रश्न ICDS चा, जो की तांत्रिक किंवा टेक्निकल घटक आहे, यासाठी सुद्धा दर्जेदार कंटेंट म्हणजे महत्वाच्या नोट्स असतील किंवा कुठलं पुस्तक असेल, आणि महत्वाचं म्हणजे चांगले लेक्चर्स जे तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा पोहोचू शकतात, हे देखील तुम्हाला आम्ही लवकरच विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड करणार आहोत. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आता मराठीचे 20 प्रश्न असतील, इंग्लिशचे या ठिकाणी 10 प्रश्न असणार आहेत, सामान्य ज्ञानचे परत 20 प्रश्न असतील, बौद्धिक चाचणीचे 20 प्रश्न, आणि सर्वात जास्त वेटेज किंवा सर्वात जास्त प्रश्न कशाचे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे ICDS चे असणार आहेत. आता जर आपण बघितलं प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे, म्हणजे 20 प्रश्न जिथे असतील तिथे 40 गुण, म्हणून तुम्हाला काय करायचं, हे वेटेज लक्षात ठेवायचंय. इंग्लिश 20 गुणांसाठी आहे, बाकी जर तुम्ही बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी म्हटलं तर हे सर्व विषय तुमचे 40 गुणांसाठी आहेत. आणि अतिशय महत्वाचं की हे जे ICDS आहे 60 गुण सर्वात जास्त याला वेटेज या ठिकाणी आहे. क्लिअर आहे सर्वांना. आपण जर बघितलं तर प्रश्न किती होतात, ते एकूण 100 प्रश्न होतात. किती प्रश्न होतात? 100 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. यासाठी वेळ आहे 90 मिनिट. किती? 90 मिनिट एवढा वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाही. बरेचसे विद्यार्थी मित्र कमेंट करतात निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, तर नसणार आहे. क्लिअर. आता आपण फक्त विद्यार्थी मित्रांनो बेसिक एक बघण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये डिटेल मध्ये तर जाणार नाहीये मी, कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण यावर डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत की कशा पद्धतीने इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे, काय टॉपिक महत्वाचे, तुम्ही कशावर जास्त फोकस केला पाहिजे किंवा कोणते बुक्स वापरले पाहिजेत, कोणत्या नोट्स वापरल्या पाहिजेत, यावर डिटेल व्हिडिओ आपले येणार आहेत. आता मराठीमध्ये जर बघितलं तर व्याकरण आपल्याला व्यवस्थित करायचंय. व्याकरणामध्ये प्रामुख्याने प्रयोग असतील विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर नाम, सर्वनाम असे घटक असतील, वाक्प्रचार, म्हणी असे घटक असतील, यावर आपल्याला फोकस करायचा आहे. समास असेल,
काळ असेल यावर फोकस करायचा आहे. सेम इंग्लिशमध्ये जरी आपण म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला याच पद्धतीने चेंज द व्हॉइस असेल, ॲड क्वेश्चन टॅग असेल, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं जो होकॅबचा पार्ट म्हणतो ना आपण, होकॅबचा पार्ट ज्यामध्ये इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, यावर आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. सेम तसं सामान्य ज्ञान जर म्हटलं तर यामध्ये आता वेगवेगळे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रावर जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. जसं की भूगोलचं म्हटलं की नदी प्रणाली असेल, महत्त्वाचे पर्वत असतील, महत्त्वाचे घाट असतील, हा जो फॅक्च्युअल डेटा आहे त्यावर आपल्याला फोकस करणं आवश्यक आहे. इतिहासामध्ये जर म्हटलं तर राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा आपली महत्त्वाची राष्ट्रीय चळवळ असेल, त्यातले महत्त्वाचे समाज सुधारक असतील, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. यामध्ये बघितलं आपण समाज सुधारक असतील, त्यानंतर महत्त्वाचे वृत्तपत्र असतील, महत्त्वाचे राष्ट्रीय चळवळीतील नेते असतील, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्याचे अधिवेशन असतील, हे काय करायचे आपल्याला महत्त्वाचं यावर फोकस करायचं आहे. महत्त्वाचे ब्रिटिश अधिकारी जसं गव्हर्नर जनरल असतील, त्याचबरोबर महत्त्वाचे व्हाईसरॉय असतील, हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाच्या संघटना असतील, संस्था असतील, ज्या आपल्या समाज सुधारकांनी स्थापन केलेल्या आहेत, हे आपल्याला काय करायचंय, लक्षात घ्यायचंय. हे सर्व आपण डिटेलमध्ये तुमचं घेणार आहोत. याचबरोबर महत्त्वाचं लक्षात ठेवा, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा आपण तुमच्याकडून सराव करून घेणार आहे. जेणेकरून काय होईल, प्रश्न उत्तराचा जितका जास्त सराव असेल तितका आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील, जितक्या कन्सेप्ट क्लिअर असतील तितक्या रिव्हिजनला सोपं जाणार आहे आणि जितकी स्ट्रॉंग आपली रिव्हिजन असणार आहे तितका चांगला आपला रिझल्ट येणार आहे. क्लिअर आहे. अभ्यासाचं मेन स्वरूप काय आहे की आपण लेक्चर व्यवस्थित बघायचे आहेत, त्यातून महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घ्यायच्यात, त्यानंतर आपलं जे स्टडी मटेरियल आहे त्यातून आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजनसाठी नोट्स बनवायच्यात, रिव्हिजन व्यवस्थित करायची, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला 100% याचा फायदा झाला पाहिजे. क्लिअर, हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जर बघितलं वयोमर्यादा जवळपास यावर जर काही चेंजेस असतील तर आपण वेळोवेळी नवीन व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु सध्या तरी 45 वर्ष काय असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वयोमर्यादा आणि अनुभव 10 वर्ष, किती 10 वर्ष हा तुम्हाला अंगणवाडी सेविकाचा अनुभव असणं आवश्यक आहे. या दोनही गोष्टी मी यासाठी स्पेशल स्टार करून ठेवतोय. का स्टार करतोय, यामध्ये काही जरी चेंजेस असतील तरी पण तुम्हाला वेळोवेळी आपण त्याबद्दलचे अपडेट आणणार आहोत. सध्या जे मी आहे त्याबद्दल सांगतोय, म्हणजे तुम्ही आता 2 महिन्यानंतर हा व्हिडिओ बघितला त्यावेळेस काही चेंजेस असतील तर तशा तुम्ही कमेंट कराल, परंतु लक्षात ठेवा यामध्ये या दोनही पॉईंटमध्ये जर काही पण चेंजेस असतील तर ते तुम्हाला नक्की आम्ही कळवणार आहोत. महत्त्वाचं आलं लक्षामध्ये. अभ्यासाचं नियोजन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. सध्या काय करायचं, आपला जो विषय अवघड असेल, जसं की काही आपल्या विद्यार्थी मित्रांना मॅथ्स अवघड जातं, इंग्लिश अवघड जातं, मग सध्या भरपूर वेळ आहे ना, त्यावर फोकस करा. क्लिअर आहे. जे सोपं आहे, जसं मराठी ग्रामर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना सोपं जातं. त्यानंतर जी के सामान्य ज्ञान आहे, जरी वास्ट असेल, खूप मोठं असेल तरी पण वाचल्याने छोटे छोटे प्रश्न असतात, जास्त डीपमध्ये अवघडमध्ये विचारणार नाहीत ना, फॅक्च्युअल डेटा जास्त असतो, ते आपल्याला सोपं जातं. क्लिअर आहे. मग काय करायचंय, जो आपल्यासाठी अवघड विषय आहे त्यावर आपण फोकस करूयात. सुरुवातीला तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकतात की नेमकं कोणत्या पद्धतीचे लेक्चर्स तुम्हाला हवेत, किंवा अजून तुमचे काही क्वेश्चन असतील नक्की कमेंट करा की सर इंग्लिशचा अभ्यास कसा करावा, आपण ते तुम्हाला लेक्चर्स नक्की प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर सपोज आता हे आहे सामान्य ज्ञान आहे, जीके मध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त आपण फोकस करायला पाहिजे, किंवा त्यातला एखादा महत्त्वाचा टॉपिक आहे सर की तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस बद्दल एखादा लेक्चर घ्या, आपण ते लेक्चर घेऊया. नदी प्रणाली तुमच्या लक्षात लवकर येत नसेल त्यावर आपण लेक्चर घेऊया. तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्हाला काय करायचे, फक्त या ठिकाणी कमेंट नक्की करायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. हे महत्त्वाचं काय करायचंय तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आलंय मध्ये लक्षात सर्वांना. महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जे पण मी सांगितले ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे जे पण प्रश्न असतील व्हिडिओच्या खाली कमेंट करा. अशाच पद्धतीचे आता आपण रेग्युलर अपडेट घेऊन येणार आहोत अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी. तुम्हाला फक्त काय करायचंय, हे लेक्चर लाईक करायचंय, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून आपण जे पण महत्त्वाचे लेक्चर्स आणू ते तुम्हाला काय तुमच्यापर्यंत समजेल, अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. मी परत जाता जाता हेच सांगेल सर्वांना, आपला अभ्यास चालू ठेवा. आचारसंहितेनंतर 100% ही जाहिरात येणार आहे आणि जर तुम्ही त्यावेळेस आपण जागे झालो तर कमी वेळ असेल, त्यानंतर आपला अभ्यास पूर्णपणे होणं शक्य नाहीये. क्लिअर आहे सर्वांना. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि तुमचा जो पण आता अभ्यास कराल तो नंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप जास्त उपयोगी पडणार आहे.
क्लिअर? चलो, तर थांबूयात आपण या ठिकाणी. भेटूयात अशाच एखाद्या नवीन अपडेट बरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास सर्वांनी चालू ठेवा. रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे. रिव्हिजनकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.